नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी बेबी जॉन बघितला, पिक्चर अतिशय चांगला आहे। तर बेबी जॉनचा ट्रेलर बघताना हा आलेला ह्यानं आणि मी हा ट्रेलर बघितला आणि ट्रेलर बघताना हा मला म्हणला थेरी पिक्चर वरून हा घेतलाय। थेरी मी काय बघितला नव्हता, तू बघितला होता ना? हा, थेरी ह्यानं बघितला होता, म्हटलं तेच सीन आहेत म्हणजे त्याच्यावरूनच घेतलाय। आणि थेरी ह्यानं कुठंतरी ह्याला बघितला, टीव्हीला का कुठंतरी युट्यूबला किंवा टीव्हीला असेल। आणि मग मी आता म्हटलं बेबी जॉन येणार आहे, थेरी बघूया आधी आपण युट्यूबवर। पण नंतर म्हटलं नको आधी बघितलं तर सगळं हे होईल, मग ह्या पिक्चरचं काय हे वाटायचं नाही, म्हणून मी बघितलं नाही थेरी। आता हा बेबी जॉन आज बघितलाय, आता थेरी उद्या परवा कधी आता नंतर बघीन मी। कारण तो आधी बघितला असता ती स्टोरी सगळी आधी हे झाली, मग हा हे झाला नसता। पिक्चर चांगला आहे पण पिक्चरला गर्दी नव्हती, म्हणजे मला वाटतंय बऱ्याच जणांनी तो थेरी पिक्चर बघितलेला आहे आणि त्या थेरीवरनं हा पिक्चर घेतला हे सगळ्यांना माहिती झालेला असणार आहे। आणि त्यामुळं आता बाहेरचा रिपोर्ट मी काय अजून बघितलेला नाही, आज मी बाहेरच होतो, गावाला होतो त्यामुळं, आणि आल्यावर 6ला पिक्चरला गेलो त्यामुळे बाहेरचा रिपोर्ट मला अजून कळला नाही कसा। पण वाईट 6 वाजता तर काय जास्त कसा बसा शोध चालू झाला, पण पिक्चर चालण्यासारखा आहे। जर नाही चालला तर म्हणायचं मग ते युट्यूबला थेरी बघितला त्यामुळं हा पिक्चर चालला नाही असं म्हणायचं। म्हणजे जर असं झालं तर मग हे ह्यांना कळलं पाहिजे की जर तुम्ही साऊथची स्टोरी घेणार तो पिक्चर जर बघितला असला आधी युट्यूबवर हिंदीमध्ये कुणी, आता हल्ली तर हिंदीमध्येच येतात सगळे साऊथचे पिक्चर सुद्धा हिंदी डब होऊनच येतात। पण त्याच्या आधी सुद्धा असं व्हायचं की युट्यूबला लागायची, युट्यूबला बघायची ती स्टोरी। आणि असं माझं एका बाबतीत झालेलं, वीर मदाकारी हा सिनेमा मी आधी बघितलेला, कन्नड म्हणजे आपल्या डब भाषे हिंदीमध्येच बघितलेला, पण कन्नडचा पिक्चर तो कर्नाटकचा। आणि तो नंतर अक्षय कुमारचा पिक्चर आला, तो जिंतात चिता काय त्याचं नाव, रावडी राठोड। आणि तो वीर मदाकरी आधी पूर्ण सगळी तशीच तशी स्टोरी तो बघितल्यामुळं हे काय हे मी बघितलंय आधीच सगळा पिक्चर, म्हणजे जवळजवळ सगळं मला माहित झालंय असं झालं ना। त्यामुळे त्याला पिक्चर चांगला असून मला मजा आली नाही रावडी राठोडला, कारण अनपेक्षित तो पिक्चर आधी मी बघितलेला वीर मदाकारी आणि ह्या नंतर असं हे झालं, त्यामुळं आज हा बघितला नाही मी। तर पिक्चर अतिशय चांगला आहे, बाप मुलीची स्टोरी पण आहे। थोडं काही वेळेला स्लो होतो पण पूर्ण पिक्चर बघितला तो खूप चांगला पिक्चर आहे। काय काय प्रसंग अगदी काटा आणणारे आणि काय काय असे इतकं असं सीन आहे की या सीन मध्ये आता एका क्षणात हे असं होईल असं वाटलं नव्हतं, अशा क्षणी एकदम असं काहीतरी घडलेलं दाखवलंय। वरुण धवनचं काम चांगलं आहे, जॅकी श्रॉफ विलन दाखवलाय त्याचंही काम चांगलं आहे। पण सुरुवातीची जी एंट्रीच्या वेळेला जो गेटअप असे लांब केस आहेत ते मला काय आवडले नाहीत, कारण ते त्या केसात उगीच तो अतिशय जास्तच म्हातारा दिसतोय। आणि त्याच्यानंतर मग ते केस असे बांधून असे माग हे करू नयेत, तेव्हा तो चांगला दिसतो, स्ट्रॉंग असा, म्हणजे स्ट्रॉंग विलन वाटतो। ते सुरुवातीला असे ते केस बीच आणि ते सुरुवात त्याची एंट्री वगैरे सुरुवात चूक दाखवली, पण नंतर चांगलं दाखवलंय। हिरोईन म्हणून कीर्ती सुरेश आहे, तिचं काम चांगलं आहे। दुसरी कोण आहे, वामिका गब्बी म्हणून आहे, ती नंतर आधी स्कूल टीचर दाखवली, नंतर रफटफ दाखवली एकदम, तिचं पण काम चांगलं आहे। सगळ्यात विशेष काम अगदी मला जास्त आवडलं ते म्हणजे राजपाल यादवचं, तो एक कॉमेडियन आहे, पण कॉमेडियन असून ह्यात अगदी वेगळ्या प्रकारची भूमिका अगदी चांगली केली। आणि तो जो प्रसंग एक दाखवलाय की तो रेपिस्ट सुटतो तेव्हा हा वरुण धवन त्याला विचारतो, जर आपण पोलीस नसतो आणि तो पुढे आपल्या आला एकदम तर आपण काय केलं असतं आणि आता काय करायचं, हे
म्हणजे सिस्टीमच्या विरुद्ध हा काय पोलीसला काय करता येत नाही, कारण वरिष्ठ हे करतात. त्यामुळे तो म्हणतो आता काय करायचं, असा तो जो प्रसंग आहे त्याला तो जे उत्तर देतोय की असं करायला पाहिजे होतं, असं हे होतंय, असं जे सांगतो त्याला, ते राजपाल यादवने इतका भारी सीन केलाय तो. आणि दुसरं म्हणजे, आणि त्या सीन नंतर जी घटना घडते ती आपण त्याची कल्पनाही केली नसते, अशी घटना दाखवली. आणि लगेच म्हणजे असं नाही की आता हे असं सांगतोय हा की त्या रेपिस्टला मारलं पाहिजे आणि मग खूप नंतर हे करणार, तर तसं नाही, लगेच ती घटना आहे. अजून एक तो ओळखीचा एक नट आहे, पण त्याचं नाव काय माहित नाही, बरेच पिक्चरमध्ये तो भ्रष्टाचारी पोलीस दाखवलाय. असे बरेच सर्व असे व्यक्तिरेखा चित्रण खूप चांगलं आहे. डान्स म्युझिक चांगलं आहे. एक बंदोबस्त गाणं ते पण चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर सिनेमा संपूर्णच चांगला आहे एकदम. एक 20-30 मिनिटाचा मी जेव्हा बघितला सिनेमा तेव्हा म्हणलं ठीक आहे, एकदा बघण्यासारखा आहे पिक्चर. पण जसं जसं इंटरव्ह्यू पर्यंत आला पिक्चर नंतर आणि इंटरव्ह्यू नंतरचा भाग बघितला तर पूर्णपणे अगदी पिक्चर मध्ये दम आहे, अगदी दम आहे. म्हणजे आणि अशा हाणामारी पण अशी आहे की हात शिवशिवतात. मी घरी येताना चालत येताना अशा मोठ्या आवळतच आलो. ती एक प्रकारची नशाच असते सिनेमा म्हणजे. ते जे सिनेमा आवडीनं बघतात त्यांनाच ती कळणार, बाकीच्यांना नाही कळणार. सिनेमाची नशा जवळजवळ आठवडाभर टिकते. तर हा सिनेमा जरूर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.